शिराळा विधानसभा मतदारसंघ राज्यातील आदर्श मतदारसंघामध्ये नावारूपाला येईल असा आदर्श मतदारसंघ सर्वांच्या संयुक्तिक प्रयत्नातून बनवायचा आहे। यासाठी काम करा असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले आहे। शिराळा एसटी आगारात नवीन 10 एसटी बसेस व शासनाच्या परिवहन विभाग माध्यमातून मंजूर केल्या। आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 10 बसेसचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडला आणि यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय शिवाजीराव नाईक, विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत, युवा सहकारी सम्राट महाडिक, एसटी आगाराचे उपमहाव्यवस्थापक चेतन हसबनीस, विभागीय वाहतूक नियंत्रक माननीय सुनील भोकरे, ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ, एसटी आगाराचे कर्मचारी उपस्थित होते। आज एसटी महामंडळाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आम्ही सातत्यानं तागाला लावला होता। आमचे परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेब यांच्या पाठीमागे सुद्धा तागाला लावला होता। आमचे खासदार आदरणीय रणजितसिंहदादा माने साहेब, आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्यानं प्रयत्न केल्यामुळं त्याची फलनिष्पत्ती आहे की आज शिराळा आगारामध्ये 10 नवीन कोऱ्या करकरीत एसटी गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत आणि जो चाकरमानी आमचा असणारा प्रवासी आहे तो खऱ्या अर्थानं सुखावलेला आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं लाख शुभेच्छा आमच्या असणाऱ्या सर्व प्रवासी वर्गांना देत असताना एक अत्यंत सुखद अशा पद्धतीची घटना, एक विविध सरकार अशा पद्धतीचा योग आमच्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून घडलेला आहे आणि त्यामुळे गुढीपाडव्याच्या औचित्यानंच आज आम्ही या असणाऱ्या सर्व गाड्यांचं लोकार्पण केलेलं आहे। आत्ता अंबामातेचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि या गाड्यांच्या माध्यमातून लांब पडलेल्या गाड्या आणि त्याबरोबर आमचं असणारं स्थानिक असणारा प्रवाशांचे नियमन दोन्हीचा एक अत्यंत चांगला सुरेख अशा पद्धतीचा निलाम आमचे एसटी महामंडळाचे सर्व अधिकारी करणार आहेत। आणखी उद्याच्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे एसटी महामंडळाच्या माध्यमातून अपेक्षा काय आहे तर चांगल्या पद्धतीची शौचालय, स्वच्छ शौचालय असतील, निरामय वातावरण आणि वेळेत गाड्या सोडणे आणि ऐच्छिक स्थळी वेळेत घेऊन जाणे या बाबी प्रवाशांच्या दृष्टिकोनातून करण्याच्यासाठी अत्यंत सुलभ अशा पद्धतीचं व्यवस्थापन ह्या पुढच्या काळामध्ये एसटी महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा मनोदय आहे, तसा मानस आहे। मला खात्री आहे या पुढच्या काळामध्ये एक वर्षामध्ये शिराळा आगार हा महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य आगार प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सर्व सेवा सुविधा सवलती देणारा आणि प्रवाशांना सुसह्य अशा पद्धतीचा प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरणारा अशा पद्धतीचा आगार ठरेल अशी मला खात्री आहे आणि त्यासाठी आपण सगळ्या संयुक्त प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी करावेत अशा पद्धतीचं मी आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, शिराळा।